बघायला विसरू नका. पुन्हा एकदा त्या जोशानं त्या जल्लोषानं सर्व क्रिकेटर्स चला मॅच सुरू करतोय आपण. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. फलंदाज रणजित आणि विनीत पाटील ही जोडी मैदानामध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील बघायला मिळाली होती आणि याही मॅच मध्ये हेच दोन सलामीवीर आपण पाहतोय. टू ओपनर्स ऑन द ग्राउंड. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ संघाची. रणजित पाटीलच्या सोबतीला विनीत पाटील. मुठवलचा सिक्सर किंग विनीत पाटील सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहतायत ॲज ओपनर. सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात हे खेळाडू. खास करून व्हॉट्सअपवर तुम्ही पाहतायत SS स्पोर्ट्स जो ग्रुप आहे त्याच्यावर धुमाकूळ घालतात पूर्ण रात्रभर. परंतु आता क्रिकेटच्या मैदानावर तो धुमाकूळ फलंदाज घालणार का? 2:55 ला पहिला चेंडू डिलिव्हर्ड होणार आहे आणि बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत याची नोंद असू द्या. रणजित विनीत ही आघाडीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते आणि पहिलं षटक घेऊन विनोद बचाके सज्ज होत असताना पहिल्या मॅच मध्ये चांगला मारा पाहायला मिळाला होता विनोदचा. मात्र आता चॅलेंज वाढलेला आहे. सेकंड राऊंडची ही मॅच मोठी मॅच आहे. दोन्ही संघांनी पहिल्या फेरीमध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. रणजितनं चांगलं योगदान दिलं होतं. 18 धावा बनवल्या होत्या आपल्या टीम करिता. पहिला बॉल हो पहिलाच बॉल अगदी यॉर्कर लेंथ वर बॅटची कडा लागली होती. मात्र बाउन्स वर बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. सुरेख सुरुवात करतोय विनोद. अतिशय सुंदर सुरुवात. डॉट बॉल या ठिकाणी सुरुवात करत असताना विनोद रायटी मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळला होता. ह्या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा असेल. डॉट बॉल रणजित पाटील समोर. पहिल्या मॅच मध्ये देखील रणजितनं अशाच प्रकारे वेळ घेतला थोडा आणि त्याच्यानंतर त्याने आक्रमणाला सुरुवात केली. धावबाची संधी होती. शॉथरमॅनला चांगलं क्षेत्रक्षण परंतु निशाणा साधता आला नाहीये आणि अखेर पहिली धाव मुठवळ संघासाठी रणजितच्या बॅटमधून. खरं तर फार मोठी आउटसाइड एज लागली होती. क्षेत्रक्षण चांगलं पाहायला मिळालं शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि ते डायरेक्ट हिट लागले असते तर कदाचित असं वाटतं की मैदान सोडावं लागलं असतं. फलंदाज विनीतला खूप जास्त धोका पत्करण्यात आला होता एका धावेसाठी. अखेर पहिली धाव फलकावर. विनोद पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल बघायचा. लाईन डाव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल आहे. वाईट घोषित करतायत पंच. अवांतर धाव मिळते. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाची धाव संख्या बिनबाद 2. पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये धावांचा अक्षरशः डोंगर रचला होता. मुठवळ टीमच्या फलंदाजांनी 4 ओव्हर्स मध्ये 58 जोडल्या होत्या. हो खूप चांगली फलंदाजी केली होती. विशेष म्हणजे विशाल आणि रणजितची ती भागीदारी कमालीची होती आणि अजितनं त्यांना खूप चांगली साथ दिली होती. यावेळेला पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला थोडासा फंबल झाला. फिल्डर धावबाची संधी असेल. रनआउटची संधी निर्माण झाली आणि होय फलंदाज बाद. विनीतचा काम तमाम. पहिला धक्का लागतोय मुठवल संघाला. एकाग्रता अजिबात पाहायला मिळाली नाही विनीतच्या माध्यमातून. या अगोदर देखील छोटी सिंगल त्यांनी कंप्लीट केली होती. तेथे तो बचावला गेला होता. यावेळेला सिंगल मिळाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याची काहीही गरज नव्हती मला असं वाटतंय. कारण तिथे फार कठीण काम होतं दुसरी धाव मिळवणं. परंतु अखेर त्याने तो प्रयत्न केला. माघारी परतण्याचा शेवटी प्रयत्न झाला परंतु त्यामध्ये तो अपयशी. पहिला धक्का बसलाय विनीतच्या रूपात स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. धावसंख्या 3 असताना 3 for 1. तेजस पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 3ऱ्या क्रमांकावर. मला वाटतं की पहिल्या सामन्यामध्ये तो नव्हता.
परंतु आता तो पुन्हा एकदा बॅक झालेला आहे, त्याच्यामुळे आता फलंदाजीची ताकद नक्की वाढली आहे मुठवा संघाची. परंतु सुरुवात विनोदनं अतिशय सुंदर केलेली आहे. यावेळेला बिडॉनला बीट केलं. लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होतो. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल वरती आला, तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची आणि स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 5 वर. 5 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये टीम उभा मात्र फलंदाजांना दिली नाहीये विनोद रायटीनं. चांगली सुरुवात. खूप चांगला मारा. जास्त एक्सप्रेस गोलंदाजी नाहीये, परंतु नियंत्रण त्याचं फार चांगलं राहतं. नेक्स्ट बॉल. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, अगदी ऑल अलॉंग द ग्राउंड. टीपमध्ये फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लगेच फेक केली आहे विकेट कीपरकडे. फेक तेवढी चांगली नव्हती, मात्र बॅकअप आहे विकेट कीपरच्या पाठीमागे, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 4-4 षटकांचा हा देखील सामना आहे. आज प्रयत्न तोच आहे की सर्वच्या सर्व सामने हे 4-4 षटकांचे झाले पाहिजेत. हो नक्की, आणि त्याच्यासाठी आता सर्वच खेळणाऱ्या संघांनी ती वेळ वाचवणं गरजेचे आणि तो विचार प्रत्येकी संघानं करणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्व संघांना एक समान संधी मिळेल. फुल टॉस बॉल. यावेळेला चुकी झालेली आहे गोलंदाजाची, परंतु बेस्ट फिल्डर, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या सावरीदेव किरवलीचा राहुल डीप मध्ये होता, त्यानं पकडलाय झेल आणि फलंदाज होतोय फेल. दुसरा धक्का तेजस बाद. नेत्रदीपक झेल टिपलाय डीप मिड विकेटला राहुलनं. एक वेळ असं वाटलं की तो पोहोचणार नाही कदाचित बॉलवर. त्याने देखील थोडासा लेट स्टार्ट घेतला होता आणि बघा त्याचा बॅलन्स जात होता, मात्र एक लो कॅच त्यांनी टिपलाय. जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. 6 धावांवर हा दुसरा धक्का तेजसच्या रूपात मुठवल टीमला. आणि तसंही राहुल एक आउटफील्ड मधील उत्कृष्ट फिल्डर आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं की ज्या पद्धतीने त्यानं एक षटकार वाचवला होता. आणि पण आपण जर ओव्हरऑल या असोसिएशनचा विचार केला तर टॉप 10 फिल्डर्स मध्ये राहुलची देखील वर्णी लागली आहे. निश्चितच राहुल असेल, त्याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर अनुभवी खेळाडूंमध्ये गुरुनाथ उर्फ पप्पू जो एस्टेनच्या मागे आपल्याला जास्त पाहायला मिळतो, तो देखील एक अप्रतिम असा फिल्डर देखील आहे. पण यष्टिरक्षकाची भूमिका देखील तो तेवढीच चांगली पार पाडत आलेला आहे या टीमसाठी. तर हे काही जे खेळाडू आहेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहणारच आहे. डीपमध्ये विनोदला देखील आपण बघतोय, तो देखील तेवढाच महत्त्वाचा खेळाडू आहे. नितीन संघामध्ये आहे. गोलंदाजीसाठी आता रमेश येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2-6. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि तो योग्य ठरवलाय पहिल्या षटकामध्ये विनोद बजागेने. यानंतर जो सामना होणार आहे ग्रीष्मा 11 आमने पाडाच्या विरुद्ध जानूसपोड इताडे, यानंतरची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कॅप्टन रमेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सेकंड ओव्हरमध्ये सामना करेल बॅटर रणजित. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा पूर्ण करता आल्या. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण आफ्टरनून सेशन दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर या मैदानावर रन्स होतात आणि त्याला अनुसरून बॅटिंग करावी लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी गोलंदाज रमेशच्या स्विंगचा वापर करायचा होता बॅटरला, परंतु तिथे फायदा उचलता आला नाहीये. डॉट बॉल. चांगली सुरुवात रमेशच्या माध्यमातून. अराउंड द विकेटनं गोलंदाजीला सुरुवात केली उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात. त्याच्यामुळे काही चेंडू आता सरळ देखील राहू शकतात, आतमध्ये येऊ शकतात विथ द अँगल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप लगावण्याचा प्रयत्न, वारंवार तोच प्रयत्न, थोडंसं अपील झालं. एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपरचा निशाणा चुकला. लेग बाईचा इशारा पंचांनी केलाय. 1 धाव येथे मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. 7. निकवेर सावध संघाचे कॅप्टन कुल संदीप पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचंही करूया आपण स्वागत. वारंवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु त्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळालं नाही. आता स्ट्राईक एंडला विशाल असेल, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये संघाची धुरा सांभाळली. यावेळेला जबरदस्त फटका, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्येच आहे आणि फलंदाज बाद. विनोद रायटीनं पकडलाय झेल. विशाल पाटीलला आता मैदान सोडावं लागेल. आउटफील्ड मधले 2 अतिशय चांगले क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक राहुल आहे डीप मिड विकेटला आणि लॉंग ऑनच्या दिशेनं विनोद कार्यरत आहे. त्यांच्या हातातून झेल निसटणं फार कठीण असतं. विशालनं मागचा सामना गाजवला होता, हिरो राहिला होता त्या मॅच मध्ये, मात्र या मॅच मध्ये तो 0 वर बाद होतोय. तिसरा मोठा हादरा बसलाय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. धावसंख्या फक्त 7. स्थिती थोडीशी नाजूक आहे. आपण पाहतो की भले या मैदानावर धावा चेस होत नाहीत, परंतु त्या अगोदर तुम्हाला त्या धावा सेट तर कराव्या लागतील तुमच्या गोलंदाजांसाठी. किमान 40 पर्यंत तरी जावं लागेल, परंतु या ठिकाणी सपशेल फेल ठरत असताना मुठवा संघाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये
दबाव वाढत चालला. पहिल्या ओव्हरमध्ये विनोदनं जो दबाव टाकला तो पुढे निरंतरपणे दबाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न रमेशच्या वतीनं राहिलेला आहे. चांगली गोलंदाजी करतोय. खूप सुंदर मारा आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे आता स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. डाव गडगडताना दिसतोय. डावाला आकार देण्याचा प्रयत्न ह्या फलंदाजांना आता करावा लागेल. रणजित आणि नवीन फलंदाज सुधीर यांची जोडी आता खेळपट्टीवर आहे. रणजितवर फार मोठी मदार असेल. सुधीर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस आहे. यावेळेला आतली काढायला लागली आहे. स्क्वेअर लेगला मिसफील्ड, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा मिळाली. राहुल कडून देखील चूक घडली आहे. खूप जास्त वेगानं बॉलवर आला होता आणि त्याचा फायदा घेत असताना फलंदाज 2 धावा मिळत आहेत. खरं तर सर्कलमध्येच बॉल अडवणं गरजेचं होतं. नितीन होता त्या ठिकाणी, पिंट्या, त्याच्या हातातून चूक घडली होती. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. परंतु फलंदाजाच्या हातूनही चूकच घडली, कारण फुलटॉस बॉल होता. या बॉलवर तो सहजगत्या चौकार किंवा षटकार मारू शकला असता आणि तेवढा वेगही नव्हता बॉलमध्ये. याही वेळेला आपण पाहतोय जागेवरून पुल करण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एकच धाव इथेही मिळाली आणि एक सक्सेसफुल ओव्हर सध्या तरी रमेशच्या आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाली आहे. एक विकेट त्याला मिळाली आणि मोठा फटका एकही आला नाहीये. स्कोर कार्ड वरती एका धावेने तुम्ही पाहताय धावसंख्या 10 वर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना. काहीशी नाजूक अवस्था जरूर पाहायला मिळते मुठवळ संघाची. इथे लॉफ्टेड ड्राईव्ह स्ट्रेट मारलाय. फिल्डर समोर. विनोद लेफ्टी अँड ग्रेट कॅच. अनदर विकेट गोज डाऊन. रणजित पाटील देखील या वेळेला बाद होतोय, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि कुठेतरी डाव सांभाळेल असं वाटलं होतं. परंतु आता आणखी एक मोठा धक्का लागला आणि रणजित पाटीललाही आता मैदान सोडावं लागतंय. अक्षरशः पडझड होताना दिसते या मॅच मध्ये. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाची डावाला स्थिरता देण्याचा फारसा प्रयत्न फलंदाजांनी केलेला नाही आणि सुरुवातीपासूनच धक्के लागत चाललेले आहेत. धावसंख्या फक्त 10, 4 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. एका फायटिंग टोटल पर्यंत पोहोचणं येथून गरजेचं असणार आहे. मुठवळ टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु गोलंदाजांना हवी आहे एक फायटिंग धावसंख्या. अर्थात 30 ते 35 धावांपर्यंत किमान मजल जर मारली गेली तर तेथून देखील एक संधी मिळू शकते. मात्र धावसंख्या जर 25च्या आत असेल तर मात्र किरवली संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसेल कदाचित आपल्याला या मॅच मध्ये. सध्या तरी त्यांचं वर्चस्व आहे. दोन्ही गोलंदाजांनी अगदी टिच्चून मारा केलाय, विनोद आणि रमेश. आणि आता गोलंदाजीसाठी आणखी एक विनोद लेफ्टी. नवीन बॅटर मैदानामध्ये संजय आलाय. रणजित कडून भरपूर अपेक्षा होत्या, तो देखील अपयशी ठरलाय. 4 धावांचं योगदान दिलं. 1 धाव बनवली होती विनीतनं. तेजस आणि विशाल या दोघांना खातं उघडता आलं नाही. 2 षटकांच्या अखेरीस फक्त 10 रन झालेले आहेत. आता इथून सुधीर आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विनोद समोर यावेळेला स्विंग केलेला आहे. फटका सुंदर आहे परंतु गॅप शोधता आला नाहीये. बाउन्स खूप चांगला मिळाला आणि बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चौकार. फिल्डरचा प्रयत्न तर होता. विनोद होता, राहुल होता, दोन्ही चांगले क्षेत्ररक्षक आहेत, मात्र एकमेकांकडे पाहतच राहिले आणि दोन्ही खेळाडूंच्या मधून अखेर बॉल निघून गेलाय. पाहू शकाल मोठा प्रहार केला होता ऑन साइडला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा मिळत आहेत. सुरेख फटका, ज्या फटक्याची नितांत गरज होती आणि तो चौकार अखेर सुधीरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती 14 धावा. धावांचा वेग इथून वाढवणं गरजेचं आहे. किमान या 2 ओव्हरमध्ये 30 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हा एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. फ्लाईट देण्याचा प्रयत्न, खराब बॉल आहे आणि असं वाटतंय की आता मुठवलकरांची सुरुवात झालेली आहे. एखादी चुकी पूर्णपणे मॅच मधून बाहेर काढत असते, ती गोलंदाजाची चुकी आता हीच आहे का? भीमर नो बॉल हाताळला आणि बॉल सरळ सीमेरेषेच्या बाहेर. षटकार. 7 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर कार्ड वरती 21 धावा. एकाच बॉल मध्ये 11 धावा आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर हा बीमर बॉल, स्लोवर बॉल टाकण्याच्या नादात ह्या चुका बऱ्याचदा विनोदनं केलेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील समीर तुला आठवत असेल की एक स्लोवर बॉल टाकण्याच्या प्रयत्नात फुलटॉस टाकला होता, त्याच्यावर चौकार आला होता. आता बीमर टाकलाय त्याने आणि त्याच्यावर षटकार ठोकलाय फलंदाज सुधीरनं. सामना सुरू झालाय खऱ्या अर्थानं मुठवळकरांसाठी. धावसंख्या 21. हीच तर चुकी होती का असं वाटतंय आणि मला वाटतं की क्लासिक हेमंत
संघामध्ये नाहीये. ज्यांना मागच्या सामन्यामध्ये फ्रीचा बॉल आहे, चर्चा आपण करू. आहे संघामध्ये आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये तो खूप चांगला खेळला होता. हा चेंडू थोडासा खाली राहणारा, खाली बसणारा होता. डॉट येतोय. स्कोर कार्डवरती 21 धावा. सुस्थिती, संघ आता चांगल्या स्थितीमध्ये इथे आलेला आहे. चला, जानू स्पोर्ट इताडीचा कॅप्टन आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडाचा कॅप्टन. टॉससाठी आपण तयार ना. राऊंड द विकेट ना विनोद. पुन्हा बाहेर आहे, खूप जास्त बाहेर. अतिरिक्त धावा आता खर्च केल्या जातात. मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी दिलेली आहे मुठवल टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय विनोद थोडेसे चुकीचे बॉल हाताळले. एक छोटीशी चूक देखील तुम्हाला फार महागात पडू शकते, या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. असा क्रिकेटचा सामना असतो, क्रिकेटचा खेळ असतो. विनोद पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट जात असताना सुरेख बॉल. यावेळेला अगदी यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. ओ, बिग विकेट. सुधीर चांगला दिसत होता, परंतु त्याला आता क्षमवलंय, शांत केलंय विनोदनं. काम तमाम केलंय सुधीर पाटीलचा. लागतोय आणखी एक मोठा धक्का मुठवल संघाला. थोडा क्विकर बॉल टाकला यावेळेला, परंतु बाउन्स फार कमी होता आणि ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चूक केली फलंदाजाने देखील. खेळपट्टीने मदत केली गोलंदाजाला आणि त्याचा फटका बसलाय फलंदाजी करणाऱ्या मुठवल टीमला. 5वा धक्का, धावसंख्या 22. अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. याच्यानंतर एक षटक पूर्णपणे बाकी आहे. म्हणजेच 9 बॉल्स मध्ये 18 ते 20 धावा जरी जोडल्या गेल्या तरी देखील ती एक फायटिंग धावसंख्या जरूर ठरेल. धावा तर आता आपण अजय सर नक्की पाहतोय की चांगल्या पाहायला मिळाल्यात. 22 धावा आहेत स्कोर कार्डवरती. न्यू आई एकविरा चषक तुम्ही सध्या पाहतायत आफ्टरनून सेशन. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय, वर्किंग डे असू द्या किंवा सुट्टीचा दिवस असू द्या, प्रेक्षकांची गर्दी ही आवर्जून संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळते. प्रेक्षकांची चांगली रहदारी असते या मैदानावर, कारण अगदी बडगा कल्याण हायवेच्या जवळ बसलेलं एक मैदान आहे. चांगला बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर कुमार रंधवी. हो, नक्कीच पहिला बॉल डॉट चेंडू त्याच्या समोर आला, परंतु हा खेळाडू आहे असा आहे ना की कधी तो गेअर अप करू शकतो, टॉप गेअरनं बॅटिंग करू शकतो. आणि तसंही एक काल गाजवलाय या खेळाडूनं. ओ, रायझिंग होणारा बॉल, परंतु तो काल कोणता होता योगेश पाटील सरांनाही नेमका प्रश्न पडला होता. लागोपाठ 2 डॉट बॉल निर्धाव येतात. खरं तर कुमारची जी भूमिका आहे ती प्रमुख गोलंदाजाची जरूर राहिली, परंतु तो बॅटिंग देखील चांगली करू शकतोय, पण सध्या स्ट्रगल करतोय. 2 सलगचे निर्धाव चेंडू आलेत. धावसंख्या स्थिरावलेली आहे 22 या आकड्यावर. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज विनोद. पुढचा बॉल षटकातील शेवटचा बॉल असेल. पुढे टाकलाय, परंतु हा स्वेर आहे. वाईटचा इशारा करतायत पंच अजित पुत्रण. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 23. अवांतर धावा भरपूर खर्च केल्या. नेक्स्ट मॅच मध्ये इताडीच्या विरुद्ध आपण आमनेपाडा असा सामना पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण स्वर्गीय आरोही खंडू पाटील. टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थान पण नमायचा. विनोदचा पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव लागोपाठ 3 चेंडू डॉट आणि त्याच्यामध्ये एक अवांतर धाव मिळाली जी व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. असं वाटलं होतं की मुठवल संघ कमबॅक करतायत, परंतु सुधीर जिथून बाद झाला तिथून पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मुठवल संघ बॅकफुटला जाताना दिसला. आता 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल तुम्ही पाहताय 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. चांगली वापसी विनोदची. खूप चांगलं कमबॅक, कारण एका बॉलमध्ये त्याने तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्याच्यावर भरपूर दडपण आलं होतं. असं वाटत होतं की पहिल्या 2 गोलंदाजांची मेहनत वाया जाते की काही या षटकामध्ये, परंतु शेवटचे 5 चेंडू खूप चांगल्या प्रकारे टाकले आणि त्याच्यावर फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या. एकूण धावसंख्या 23. शेवटचं षटक बाकी आहे. बरोबर 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी पाहतो आपण 3 षटकं कंप्लीट करण्यात आलेले आहेत. मला वाटतं की 2:55ला डाव सुरू झाला होता आणि 3 वाजून 12 मिनिटे झालेले आहेत. म्हणजे 17 मिनिटे आपण देतोच, कारण 2 मिनिटांमध्ये बॅटर आउट होतात किंवा व्हाईट बॉल येतो, नो बॉल येतोय, त्याच्यावर वेळ जातो, DRS येतोय, त्यासाठी 2 मिनिटं आपण एक्स्ट्रा दिलेले आहेत. आणि बरोबर वेळेनुसार
किरवलीच्या गोलंदाजाने गोलंदाजी केलेली आहे. अंतिम षटक ओव्हर द विकेट. दीपक क्लीन बोल्ड. संजय बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का मकरंद स्फोट मुठवडला. फारच निराशाजनक कामगिरी मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाली या मॅच मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये जशी बॅटिंग झाली होती तशी बॅटिंग येथे पाहायला मिळत नाहीये आणि एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के लागत चाललेले आहेत. धक्का क्रमांक 6. संजयने इष्ट्या थोड्याशा खुल्या केल्या होत्या. खोलवर टप्प्याचा बॉल होता ती एष्ट्यांच्या दिशेनं. पहिलाच बॉल दीपकचा बरोबर जाऊन धडाडला एष्ट्यांवर आणि संजयचा अडथळा दूर केलाय गोलंदाज दीपकनं. दीपकच्या खात्यात पहिलं यश. धावसंख्या 6/23. संजयला खातं उघडता आलं नाही. नवीन फलंदाज देवेन मैदानामध्ये आलाय. नेट नंबर 8. थोडासा लेट आलेला आहे बॅटिंग ऑर्डर मध्ये. हो, टॉप ऑर्डर मध्ये त्यालाही आपण बॅटिंग करताना बघत आलेलो आहोत, परंतु आज लेट ऑर्डर मध्ये त्याला संधी मिळाली आहे. फुल टॉस बॉल. या वेळेला स्विंग केला ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फटका. टायमिंग चांगलं साधलं होतं. फुल टॉस कमजोर बॉल होता त्याचा फायदा घेतला आणि बिहाइंड स्क्वेअर तिकडे ऑन साइडला फिल्डर देखील नव्हता. कॅल्क्युलेटेड 6. फार महत्वाच्या या 6 धावा आहेत. 6 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर 29 वर. बॅटिंग टोटल पर्यंतच पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. सुरुवातीलाच फलंदाजांनी नांगी टाकली होती सपशेल, कारण 2 ओव्हर्समध्ये 4 फलंदाज माघारी परतले होते आणि 10 धावा फलकावर होत्या. मात्र मागच्या ओव्हरमध्ये काही धावा आल्या. या षटकामध्ये आता विकेट नंतर षटकार आलाय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. एकत्रित येऊ नका प्लीज. सिक्सरच्या मदतीने आता थोडा का होईना आत्मविश्वास फलंदाजांचा वाढला असेल आणि तो फटका येणं गरजेचं होता. सिक्सरनं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फायटिंग टोटलकडे आता वाटचाल मुठवलकरांची पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. हुक केला देखील, परंतु प्रॉपर टायमिंग इथे साधता आलेलं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबादची संधी. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. थोडा नाही तर भरपूर खराब होता, कारण संधी होती तिथे धावबाद करण्याची आणि 2 धावा अखेर फलंदाज पूर्ण करतोय देवेन. फार मोठी संधी होती. फलंदाज भरपूर दूर दिसत होता. थोडासा वेळ देखील घेता आला असता फिल्डरला, मात्र थोडीशी घाई केली त्याच्यामुळेच तो थ्रो अगदी ॲक्युरेट पाहायला मिळाला नाही एष्ट्यांच्या दिशेनं आणि अखेर त्याचा फायदा मिळाला आहे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय मकरंद मुठवळ संघाला. 2 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वर. 31. फायटिंग टोटल कडे आता वाटचाल 40 पर्यंत धावा झाल्या तर डेफिनेटली आपण बघितलेलं आहे या मैदानावर धावांचा पाठलाग होणं कठीण राहिलं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ केलाय. जबरदस्त फटका आहे. देवेन ऑन फायर. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक सिक्सर. या आधीच्या स्पर्धांमध्ये कुठेतरी तेवढी चांगली कामगिरी होत नव्हती देवेनकडून, म्हणून त्याला थोडंसं मागे ठेवण्यात आलं होतं. पण त्याने दाखवून दिलं की जरूर त्याचा फॉर्म वर खाली झाला असेल, परंतु त्याचा क्लास चांगला आहे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. ते दाखवून देत असताना क्लासिक षटकार अगदी समोर मारला होता. स्ट्रेटिश लॉंग ऑफला बॉल सीमारेषा पलीकडे. हा दुसरा षटकार देवेनच्या बॅटमधून. फार उपयुक्त धावा जोडतोय देवेन आपल्या टीमसाठी. 3 बॉल्समध्ये 14 धावा त्याने बनवल्यात. संघाची धावसंख्या आता झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचले 37 या आकड्यावर. बघा, मागच्या स्पर्धेमध्ये तो पूर्ण फ्लॉप राहिला होता. मला वाटतं की सलामीला आला होता बॅटिंग करण्यासाठी. त्यावेळेला खूप जास्त चेंडू तो डॉट खेळला होता, परंतु त्याची चिंता न करता त्याचं त्यानं चिंतन केलं. आणि तसंच असतं ना की एखाद्या वेळेला आपला खराब खेळ होतो, त्याची चिंता नका करू, त्याच्यावर चिंतन करा आणि त्याच्यावर अभ्यास करून तुम्ही पुढे खेळा. इथे धावबादची संधी. हो, पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. आता धावबादची संधी जरूर निर्माण आहे आणि या वेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये देवेनला आता मैदान सोडावं लागेल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहतो एका धावेने स्कोर पुढे जाताना 38 वर. चांगली रिकव्हरी म्हणता येईल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाची, कारण 2 ओव्हर्समध्ये 10 धावा होत्या. तेव्हा असं वाटत होतं की कदाचित 25 पर्यंत धावसंख्या थांबते की काय, परंतु फलंदाजांनी थोडाफार पलटवार केलाय आणि आता खऱ्या अर्थानं एक अशी धावसंख्या बनवण्यात आली आहे ज्याच्यावर ते चांगलं फाईटबॅक करू शकतात. अजूनही एक चेंडूचा खेळ मला वाटतं बाकी असेल. धावसंख्या 38 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचेल. मयूर येतोय मैदानामध्ये. गोलंदाजाने देखील थोडंसं चिंतन केलं असं वाटतंय, त्याच्यामुळेच एक चांगला बॉल त्याच्याकडून डिलिव्हर होताना पाहायला मिळाला. हो, चांगला बॉल होता, परंतु मला असं वाटतं की
देवीन ज्या फ्लोनं बॅटिंग करत होतात बनत होतं की त्याचं हे शेवटचं बॉल खेळणं. येस, त्याच्यामुळेच त्यांनी तो सर्व आटापिटा केला होता स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा, परंतु अपयशी ठरला. शेवटचा बॉल गोलंदाज दीपक ओव्हर द विकेट. आउटसाइड ऑफ कट करायचा होता हा बॉल, थोडा खाली राहिला, मुवमेंट होती, बॅट्समॅन बीट डॉट बॉल आणि याचबरोबर डावाची होते सांगता. एकूण धावसंख्या मुठवल संघाची 38 आणि विजयासाठी धावा बनवायचे आहेत जय सावरीदेव किरवली संघाला 39. 39 रन्स विन. 39 धावांचं लक्षात इथून पार करावं लागेल. चला पुढील सामन्याचा टॉस आपण करतोय. चेक चेक. ग्रीष्मा 11 आमने पडा नाही जानूसपोड इताडे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय गणेश पाटील ज्यांच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय आरोही खंडू पाटील हिच्या स्मरणार्थ स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय कोळी येतात टॉस करण्यासाठी, जे चांगले क्रिकेटर आहेत गावदेवी नांदकरचे. त्यांच्या शुभासे आपण करतोय टॉस. एका बाजूला GR इन्फ्रास्ट्रक्चर आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत न्यू आई एकविरा चषक. GR इन्फ्रास्ट्रक्चर किंवा न्यू एकविरा चषक असं कॉल करायचं. मागणी कोण करतोय? न्यू आई एकविरा चषक असा कॉल होता, परंतु GR इन्फ्रास्ट्रक्चर आलेला आहे. टॉस या ठिकाणी इताडेनं जिंकलाय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देत आहोत, जे गणेश भजागे यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले आहे आणि ती कोल्ड्रिंक या ठिकाणी आपण देतोय. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात. मान्यवरांच्या माध्यमातून विशाल टॉस तुम्ही जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच काय निर्णय घेतोस? बॅटिंग करू मी. पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग केली होती, खूप चांगला स्कोर सेट केला होता आणि डिफेंड केलं होतं. म्हणजे ओव्हरऑल तुला काय वाटतं की तुमच्या गोलंदाज तुमच्याकडे चांगले आहेत, धावांचं संरक्षण करतात, की तुमची बॅटिंग चांगली आहे, तुम्ही चांगलं स्कोर सेट करता? नाही, विकेट अशी आहे की चेस नाही होत, त्याच्यामुळे आधी बॅटिंग केली, नंतर मग मी बरोबर हे करू असं. जानूस्पोर्ट इताडेनं सुरुवातीला 2 ट्रॉफीज जिंकल्या, परंतु जानूस्पोर्ट इताडेची उतरती कला बघायला मिळाली. या मागचं कारण? कारण काय नाही, जे होतं ते चांगलं होतं, त्याच्यामुळे याच्यासाठी काहीतरी चांगलं असेल, पुढे काहीतरी असेल आमच्या तिथं. शुभेच्छा असेल तुला आणि तुझ्या संघाला. हो, तुम्हालाही शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण पाहतोय जानूस्पोर्ट इताडेमध्ये टॉस अँड दे हॅव डिसाइडेड बॅट फर्स्ट. लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल महाराष्ट्रातील सदाबहार कॉमेंटेटर मिस्टर अजय घरत सर अँड व्हॉइस ऑफ PTC मिस्टर योगी पाटील सर. थँक्यू सो मच. हॅलो चेक. धन्यवाद समीर ठाकरे. जबरदस्त या ठिकाणी मागील 2 षटकामध्ये पलटवार पालाबला अखेर स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा, त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला देवेंना. जे मागील 2 षटकार पाहिले त्या षटकारांना एक वेगळी संजीवनी निर्माण झाली त्यांच्या स्क्वॉडमध्ये आणि आता लक्ष असेल 39 धाबांचं टीम किरोली संघासमोर.
सलामीची जोडी विनोद राईट हँड त्याच्या सोबतीला पाहू शकाल गुरुनाथ उर्फ पप्पू पहिल्या चेंडू अगदी बॉलर पास ड्राईव्ह चांगला फटका पाहतोय आपण चेंडू चालला लॉंग ऑनवरती तेजेश पाटील मात्र त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव एक्झॅक्टली कुमारच्या विरोधात जोडली गेली आणि अनेक वर्षापासून पाहतो की कुमार रद्वी स्पेशलिस्ट आहे पॉवर प्ले परंतु आज बॅटिंगमध्ये कुठेतरी अजय कुमारनं निराजन कामगिरी केली कारण 3 चेंडू फेस केले एकही धाव त्याने मात्र जोडली नाही परंतु त्याचा एक काल त्याने गाजवलेला आहे त्या कालाचा अजूनही मात्र आम्हाला वर्ष माहिती नाही परंतु इथे फटका चांगला होता जबरदस्त क्रॅकिंग शॉट होता परंतु त्या ठिकाणी ओहो डायरेक्ट हिट झालंय का पाहावं लागेल यहाँ पर मौका जरूर था मेरे ख्याल से गुरुनाथ थोड़े पीछे नजर आ रहे थे लेकिन शायद वो गेंद फील्डर गेंदबाज के हाथ में बैठी नहीं उन्होंने स्टंप्स बिखेर दिए हैं लेकिन फिर भी अंपायर चेक करना चाहेंगे जी हाँ सॉफ्ट सिग्नल नॉट आउट है लेकिन फिर भी टेक्नोलॉजी का इस्तेमाल जरूर किया जाएगा यहाँ पर सो तीसरे अंपायर से पूछा गया है लेकिन शॉट बहुत ही जबरदस्त था बहुत ही क्रैकिंग कवर ड्राइव था गुरुनाथ के बल्ले से गैप ढूंढ नहीं पाए थे डिसिजन पेंडिंग नामकर गावचे तिन्ही स्टार सध्या आमच्या सोबतीला आहेत मिस्टर निलेश कोहली त्यांनी सुद्धा एक काल गाजवलेला आहे त्यांच्या सोबतीला मिस्टर अंकित दलवी आणि अक्षय कोहली आहे जरूर काय या स्पर्धेचा अभ्यास करण्यासाठी इथे आलेत की काय किरण पाटील आपण कंट्रोल रूम मध्ये पण सॉफ्ट सिग्नल काय आहे नॉट आउट आहे यस आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय सुद्धा आहे फलंदाज नॉट आउट आहे कंक्लूसिव जो एविडेंस चाहिए था अंपायर के सॉफ्ट सिग्नल को बदलने के लिए वो मिला नहीं है जिस वजह से सॉफ्ट सिग्नल ही कायम रखा गया है जोखिम भरा रन पूरा किया स्कोर 2 रन टारगेट 39 रनों का है 4 ओवर्स में जय सावरीदेव किरौली के सामने कट करने की कोशिश खूबसूरत गेंद पूरी तरह से बीट हुए बैट्समैन शुरुआत में डॉट गेंदे बल्लेबाजों पर जरूर दबाव बनाएंगे हो जरूर जर तुम्ही जर अशा प्रमाणे गोलंदाजी केली तर मात्र या ठिकाणी 41 धावांचा सुद्धा तुम्ही संरक्षण करू शकता आणि ती सुरुवात कुमार रणवी सध्या आपल्या संघाला मात्र देण्याचा प्रयत्न करतोय राईट ओव्हर द विकेट ना ओ रिव्हर्सचा फटका आपल्या हातातून बाहेर काढला विनोद राईट इन आणि लेफ्टीचा प्रयत्न केला आणि चेंडूला पाठवला बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार विनोद के बल्ले से स्विच हिट ये एक पिछले 2-3 सालों में हम देखें तो उनका एक मन पसंदीदा स्ट्रोक बन गया है काफ़ी प्रैक्टिस भी करते हैं और उस वजह से वो मैदान में उसको आजमाते हैं खेलते भी अच्छे तरीके से शानदार चौका हालांकि इसमें जोखिम तो रहता ही है हमेशा कुमार एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट और निकल कर खेलने का प्रयास इस बार चूक गए अच्छी नोकझोंक चल रही है जरूर कधी चांगले चेंडू पाहतोय की तर कधी फलंदाजाकडून चांगले स्ट्रोक आपण पाहतोय परंतु कुमार या सत्रामध्ये पाहिले तर गोलंदाजीमध्ये जबरदस्त चांगली सुरुवात देतोय आपल्या संघाला एक चौकार धरून त्याच्या विरोधात आला परंतु चांगल्या लेंथवरती तो सध्या मारा करतोय ओ इथे खराब चेंडू फुल टॉस फक्त स्वीप केला चेंडू चाललाय ऑन साईडला वेगानं बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे जात असताना येतोय चौकार आवश्यकता भी थी कहीं ना कहीं क्योंकि ओवर अच्छा घट रहा था कुमार का लेकिन अंतिम गेंद पर स्वीप शॉट बहुत ही उम्दा स्ट्रोक कमजोर गेंद रही उसका फायदा उठाते हुए विनोद लगातार तो नहीं लेकिन दूसरा चौका उनके बल्ले से पहले मैच में भी शुरुआत उनको अच्छी मिली थी 2 बैक टू बैक चौके लगाए थे उसके बाद आउट हुए थे तो अच्छे टच में तो है विनोद ये तो देखने को मिल रहा है पहले ओवर की समाप्ति स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के
आणि निश्चितपणे आई कालभैरवी चषकामध्ये सुद्धा मात्र 70+ धावा विनोद रायटीने जोडल्या आणि त्या स्पर्धेमध्ये जरूर त्याला उत्कृष्ट फलंदाज हा किताब दिला गेला आणि त्याच रिदममध्ये या स्पर्धेमध्ये त्याला आपण खेळताना पाहतोय कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा पहा पहिल्याच षटकाचा खेळ सुरू असताना मात्र 10 फटक्यावर लागला गेला त्यामध्ये वैयक्तिक 9 धावसंख्येवरती तो खेळतोय 5 चेंडूचा त्यांनी सामना केला 1 चेंडू पुन्हा फेस केला त्याच्या बाटमधून पहिले आपण एक सिंगल धाव म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 29 धावांची आवश्यकता टीम जय सावरदेव किरवली संघाला आणि षटकाला सुरुवात करतो मिस्टर बंगाल रिटर्न्स अजय भामरे। विकेट की आवश्यकता है इस समय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम को। टॉप ऑर्डर के बल्लेबाजों को जल्दी आउट किया जाता है तो फिर इस मैच पर पकड़ बनाई जा सकती है लेकिन क्या विकेट्स मिलेंगे या नहीं दिखने वाली बात है। बैक टू द बॉलर बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में कोई रन नहीं मिलेगा इस गेंद पर। अच्छी शुरुआत अजय के लिए चांगली सुरुवात अजय भामरे या सत्रामध्ये चांगल्या रिदम मध्ये आहे आणि आज त्याला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल की मी आउट ऑफ डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन काय खेळतोय बॅकफुटला गेले पंच केला फटका चांगला गॅपमध्ये चाललाय कबरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेप पावतोय विनीत पाटील। आज विनीत पाटील संधी मिळाली होती अगदी मुठवल गावचा तो सिक्सर किंग आहे परंतु सिक्सर किंग आज शून्यावरती बाद झाला परंतु आउट प्ले मध्ये मात्र चांगला योगदान देतोय। हाँ बल्लेबाजी में आज दोनों मुकाबलों में उन्होंने थोड़ा निराश किया है। स्कोर अब 12 रन। पहले विकेट की तलाश में इस समय टीम मुठवल 39 रनों का पीछा कर रही है। जय सावरदेव किरवली इस मैच को जीतने के लिए अजय चले और द विकेट से इस बार छोड़ दिया है शोल्डर आर्म्स किए वाइट का इशारा करते हुए अंपायर। पप्पू जो है हमने देखा है कि बड़े ही बिजी प्लेयर है वो ज्यादा डॉट गेंदे भी नहीं खेलते जब तक क्रीज पर रहेंगे रन्स आते रहेंगे उनके बल्ले से। एक हॉट खेळाडू आहे फायटर खेळाडू आहे सातत्याने मात्र एक चपलक खेळाडू म्हणून त्याची या भागामध्ये आपण वडी लावत असतो। ओ इथे बॅट केला शॉट करणार क्षेत्ररक्षक हो एका हाताने चेंडूला सेव्ह केलाय डायरेक्ट हिट हो या ठिकाणी पहा किती वेगानं धाव कंप्लीट केली गेली पप्पून जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगलं तालमेल अखेर एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली। अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत आहोत आणि त्यापैकी अजून एक आपल्या विभागातील एक सन्मानाची अभिमानाची स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीस येणार आहे। मिस्टर सोप्पाजी तिसकर त्या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत एसएस चॅम्पियन ट्रॉफी ओनली 12 टीम्स त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। 6 ओव्हर मॅच जशी डेट आमच्याकडे येईल जरूर ती डेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। क्या बात है। स्कोर इस समय 14 रन और 25 रनों की आवश्यकता है। ये फिर से स्विच हिट निकाला और जब भी निकालते हैं बहुत खूबसूरती के साथ निकालते हैं बैकवर्ड पॉइंट की दिशा में 4 रन। ताबा घ्या मित्रांनो आणि अजय जर आपण पाहिले तर विनोद रायटीचा सिग्नेचर स्ट्रोक म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। जी हाँ काफी बार अब ये शॉट्स देखने को मिल रहे हैं उनके बल्ले से और बहुत अच्छी तरह से खेलते हैं। एग्जीक्यूशन देखिए कितना बढ़िया और फील्ड प्लेसमेंट को देखते हुए खेल रहे हैं। उनको पता है कि वहां पर थर्ड मैन और पॉइंट का खिलाड़ी जो है वो सर्कल के अंदर है और यदि उनको क्लियर करेंगे तो उनको अच्छे रन्स मिलने वाले हैं। टाइमिंग भी बढ़िया देखने को मिल रही है। नजरें बिल्कुल गेंद के ऊपर है जब भी वो स्विच हिट खेल रहे हैं इसीलिए वो मिडल कर रहे हैं। ये तीसरा चौका विनोद के बल्ले से निकलता हुआ स्कोर बढ़ता हुआ 18 रन। दूसरे ओवर का खेल चल रहा है और 21 रनों की आवश्यकता है। और फुल टॉस है इस बार स्विंग किया ऑन साइड में बहुत ऊपर चली गई है लॉन्ग लेग पर फील्डर पहुंचते हुए बढ़िया एफर्ट था बहुत ही शानदार कोशिश। काफी दूर से पहुंचे थे फील्डर कैच तो नहीं कर पाए लेकिन 2 रन बचाए विशाल ने। जबरदस्त प्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना तिथे मात्र आपण सादर होताना पहिला एक्झॅक्टली फटका परफेक्ट मिडल नव्हता जास्त वेळ चेंडू हवेत राहिला परंतु त्या ठिकाणी चौकाराचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि आपल्या संघासाठी 2 धाबा त्या ठिकाणी वाचवण्यामध्ये यश आलं विशालला। 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या। संघाची धावसंख्या पाहू शकाल बिन गडीबाद 20 आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 19 धाबांची आवश्यकता 13 चेंडू शिल्लक। ओ परफेक्टली अगदी बोगदा चेंडू टाकला ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताली झाली आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू आय थिंक बॅटच्या टोला स्पर्श झाल्यानंतर चेंडू गेला बॅकवर्ड शॉट पॉइंटला। 2 षटकांचा खेळ ते मात्र संपन्न झाला। अखेर 21 धाबांची पार्टनरशिप
इथे मात्र पाल अबलाली आणि अखेर RD किरोली संघ सुद्धा या सामन्याला अगदी जवळून पाहतोय की आपण कुठे चुकलो आणि आपल्या गावातील संघ कशा रीती खेळ सादर करतोय. आरडी के गेंदबाजों ने बहुत गलतियां की थी, बल्लेबाजों को आप दोष नहीं दे सकते हो क्योंकि टारगेट बहुत ही बड़ा था। लेकिन ये मैच भले ही थोड़ा सा पलड़ा, शायद आप कह सकते हो कि जय सावरदेव किरवली का भारी नजर आ रहा है, लेकिन मैच में अभी भी काफी जान है मेरे ख्याल से, क्योंकि यहाँ से देखिए 1-2 विकेट अभी गिर जाते हैं तो फिर से वो मैच जो है बिल्कुल बैलेंस हो सकता है। और अभी भी गेंदें कम है, रन अभी भी ज्यादा बनाने हैं, 12 गेंदों में चाहिए 18 रन, लेकिन विकेट नहीं गिरा है तो वो प्लस पॉइंट है जय सावरदेव किरवली के लिए। जरूर पाहू शकेल 2 षटकांचा खेळ इथे संपूर्ण झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहत आहोत, पाणी पद्याचं कार्य इथे केले जात आहे. परंतु या ठिकाणी पाहू शकाल अजून सामना जर पाहिला तर ढोलायमान स्थितीमध्ये आपण पाहत आहोत. वेलकम रोहित वेलेकर नेहमीच अपडेट्स आमच्याकडून घेत असतात. टेनिस क्रिकेटचे खूप मोठी फॅन आहेत आणि जरूर त्यांच्या सोबतीला पाहिलं तर मिस्टर आदित्य वेलेकर सुद्धा इथे आता मात्र पुढील सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आणि साईनाथ पाटील भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय. त्यांना देऊया आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु या ठिकाणी शुभेच्छा सर्व क्रीडारसिकांच्या वतीने या चालू सामन्याला. चला आपण खेळायला सुरुवात करूया. यानंतर सुद्धा मोठी लढत तुमच्या भेटीस आहे मित्रांनो. जानूसपूर इताडे विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. पाहायला विसरू नका. न्यू एकविराज चषक 2025 हा क्रिकेटचा थरार. मिस्टर यज्ञेश पाटील परंतु नेहमी ते 12च्या भूमिकेमध्ये असतात. त्यांची जो वर्णी लागेल, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ सिद्ध करावा लागेल. परंतु सध्या 12वा खेळाडूसाठी सुद्धा मात्र अनेक पारितोषिक आपण पाहत असतो. कारण मागच्या स्पर्धेमध्ये 12 मॅनला आम्ही ब्रँडेड शूज दिले होते आयोजकाच्या वतीनं आणि त्याच्या कारकिर्दीमधील पहिला सिक्सर तरी वालशीच्या मैदानावरती लावला होता. गेंदबाजी के लिए सुधीर बिल्कुल शर्ट में ब्लॉक होल में आती हुई गेंद, अच्छा ड्राइव, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की जानिब. दूसरे के लिए पलट चुके बल्लेबाज, तेज दौड़ते हुए गुरुनाथ डेंजर एंड पर पहुंच गए सुरक्षित तरीके से. 2 रन पूरे. अब 11 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए जय सावरदेव किरवली को. किरवली और मकरन स्पोर्ट्स मुठवल के बीच में चलता हुआ ये सेकंड राउंड का मुकाबला. परंतु या ठिकाणी पार्टनरशिप चांगली प्रमाणे आपण पाहत होतो जे आणि त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी खेळाडू कक्षामध्ये आपल्याला थोडंसं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय. कारण दोघांच्या बॅटमधून चांगल्या धावा इथे येत आहेत आणि एक्झॅक्टली मॅचची सिच्युएशन काय आहे त्या अनुषंगाने बॅटिंग सध्या सुरू आहे. ओ खराब चेंडू, हा बीमर नाही तर संघाला बीमार करणारा आहे आणि जसा बीमर चेंडू टाकला दोन्ही हात सुधीरच्या डोक्यावरती आपण पाहिले. नो बॉल. ज्यादा तेज करने की कोशिश, लेंथ पर नियंत्रण देखने को नहीं मिला और ऐसी स्थिति में आप गलतियां नहीं कर सकते हो. गलती की जो गुंजाइश है वो बहुत कम है इस समय. नो बॉल है तो फ्री हिट भी मिलेगा. विनोद के पास अच्छा मौका, बल्ला घुमाया था उन्होंने, फिर बीमर गेंद पर थोड़ा सा भी बैट लगता तो वो बाउंड्री तो कम से कम प्राप्त कर सकते थे, लेकिन चूक गए थे. अब देखते हैं कि फ्री हिट पर क्या कर पाते हैं. ओ एक और फुल टॉस, हाई फुल टॉस, नो बॉल और इस बार गैप में निकाल दिया है. 4 रन. परंतु विनोद रायटीचा विचार केला त्याला ओढ धाबांची लागलेली आहे. जी ती आपण एखाद्या वेळी पाहतो की भूक लागते त्याप्रमाणे त्याला धाबांची भूक लागलेली आहे आणि प्रत्येक मॅचेसमध्ये आय थिंक प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी आता हा सुधीर पाटील गोलंदाज या मॅचमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही कारण 2 बीमर चेंडू त्याने हाताळले आणि त्याच्यावरती बंदी घातली गेली. परंतु या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व टीम जय सावरदेव किरोली संघाचा आपण पाहतोय. जे अधुरा षटक आहे ते पूर्ण करण्यासाठी आता नवीन गोलंदाजाचा इथे वापर केला जातोय. मिस्टर तेजेश पाटील आपण पाहतोय. फ्रीट कंटिन्यू आहे. संघाची धावसंख्या पाहिली तर या ठिकाणी 29 म्हणजे 11 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र फक्त 10 धाबींची आवश्यकता. एक और फ्री हिट, करे कोई और भरे कोई. इस बार इम्प्रोवाइज तरीके से खेलने का प्रयास था. प्रीमेडिटेटिव शॉट ठीक तरह से जमा नहीं पाए और डायरेक्ट हिट की थी जरूरत, लेकिन गेंद लगी है बल्लेबाज के शरीर से. लेग बाइज का इशारा करते हुए अंपायर. सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन. मात्र अब 9 रनों की आवश्यकता है. 10 गेंदों का खेल शेष और 10 के 10 विकेट्स सुरक्षित है जय सावरदेव किरवली टीम के.
पूर्णपणे आपल्या संघाला सावरलंय असं मात्र म्हणावं लागेल विनोद आणि पप्पूनं, कारण कुठल्याही प्रमाणात त्या ठिकाणी जोखीम उचलली नाहीये. जसे चेंडू आले तशा त्या चेंडूच्या मिरिटवरती त्याने बॅटिंग साकारली आणि मात्र चांगल्या पोझिशनमध्ये संघ पाहतोय. परंतु इथे मात्र पहा कुमार अजून मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला प्रोत्साहित करतोय, त्याला मात्र जरूर तो मार्गदर्शन करतो की अजूनही मात्र आपण या ठिकाणी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय. एखादी विकेट्स तेजस पाटील जर प्राप्त करून दिली तर मात्र मॅचमध्ये जरूर मजा येऊ शकेल. परंतु इथे पप्पू ती चूक करणार नाही. फक्त त्यांनी जो शॉट जे केला आता डिफेन्सिव्ह स्टॉक एका धाब्यासाठी तो फटका खेळला गेला, परंतु जरूर तिथे लिडिंग एज लागली, चेंडू केला शॉट बाकून पॉइंटला आणि एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. हाँ, छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए ऑन साइड में ड्राइव करने का प्रयास कर रहे थे. यहाँ से भी वापसी की जा सकती है मुठवल टीम द्वारा, लेकिन कुछ डॉट गेंदे चाहिए, कुछ विकेटें उनको चाहिए वापस आने के लिए इस मैच में. रिवर्स खेलने का प्रयास देखना है बैट से है या नहीं. पीछे फील्डर थोड़ा सा फंबल करते हुए और सिंगल चुराने में कामयाब बल्लेबाज. 22 का इशारा करते हुए अंपायर. अतिरिक्त रन. अब 8 गेंदों का खेल बाकी है और जीतने के लिए 7 रन चाहिए. लो स्कोरिंग सामना, परंतु असं वाटतं की कदाचित इंटरेस्टिंग मूड मध्ये जाऊ शकतो या सामना. एखादी विकेट्स विकेट्स येईल का, फटका हवेत केलाय परंतु सेफ लँडिंग झालं, चेंडू धरतीला जरूर दान झाला. आणि इथे मात्र पहा अजय भांबरे आणि विनीत पाटील मध्ये थोडीशी कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गलतियां होती हुई. पिछली गेंद भी आपने देखा कि बैट्समैन बीट हुए थे, विकेट कीपर उसको गैदर नहीं कर पाए थे, उस वजह से 1 रन मिला. और अब यहाँ पर जहाँ पर सिंगल था वहां पर 2 रन मिले हैं. एक रन बेशकीमती, सिर्फ 5 रन दूर जीत से किरवली. बढ़िया बल्लेबाजी, सेंसिबल बैटिंग गुरुनाथ द्वारा. हल्के हाथों से ड्राइव किया ऑन साइड में. 2 के लिए जाना चाहते हैं, जोखिम भरा हो सकता है. स्टंप्स तो बिखेर दिए हैं विकेट कीपर ने. अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं. अपने आप को झोंकते हुए वहां पर अपने टीम के लिए गुरुनाथ उर्फ पप्पू, और पप्पू पास होते हुए नजर आ रहे. जरूर अजय, जेव्हा मी पप्पूला पाहतो मला झी बॉम्बेचा तैबू विकेट किपर आठवतोय. त्याचप्रमाणे त्याची शैली आहे पहा, चपलक खेळाडू, उंची सुद्धा तेवढीच आहे आणि शैली सुद्धा त्याचप्रमाणे पाहतोय. जी हाँ, तातिंद तैबू बहुत ही बेहतरीन क्रिकेटर रहे जिम्बाब्वे के लिए. जिम्बाब्वे की भी एक टीम एक समय बहुत मजबूत हुआ करती थी जब हिट स्ट्रिक खेला करते थे. फ्लावर ब्रदर्स थे, बहुत मजा आता था उनके मैचेस देखने में. कैम्बेल थे. 6 गेंदों में 3 रन चाहिए. 3 ओवर की समाप्ति. स्कोर 36 रन बिना किसी नुकसान के. बेहतरीन ओपनिंग पार्टनरशिप विनोद रायटी और पप्पू के बीच में. क्या बात आहे. स्पर्धेसाठी अपार मेहनत करणारे आमचे सहकारी खंडू पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. चांगली स्पर्धा मात्र आपण पाहत आहोत. निवाई एकविरा चषक 2025 शेवटचं षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकामध्ये आता मात्र या ठिकाणी विजयासाठी फक्त 3 धाब्यांची गरज आणि गोलंदाज संजय आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. चेंडूचा पाठलाग केला, फक्त दिशा दाखवली. चेंडूचा अगदी या पॉइंटला बीटमध्ये फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट आणि येणाऱ्या 5 मध्ये आता विजयासाठी 2 धाब्यांची गरज. एकतर्फा खेळ सध्या तरी चालू सामन्यामध्ये आपल्याला पाहायला. आणि अखेर खिरवली संघाचा थोडंसं आपल्याला वर्चस्व आज दिवसभरामध्ये जरूर पाहायला आणि तो सातत्य मात्र या संघाने टिकून ठेवलंय. मग कुठल्याही क्षेत्र असू द्या, कॅमेरा वर्क असू द्या, कॉम्बॉक्स असू द्या, संगीत कक्ष असू द्या किंवा मैदान असू द्या, आज फक्त किरवलीकरच पाहायला मिळत आहेत. यहाँ से क्या करिश्माई गेंदबाजी करते हुए अपनी टीम को जिता सकते हैं गेंदबाज संजय. हवा में गेंद, पीछे फील्डर प्रयासरत और लपक लिया है कैच. खूबसूरत कैच और पप्पू आउट. मॅच जिंदा आहे बेबी, मॅच ऑन आहे असं म्हणावं लागेल. जाणून बुजून फटका खेळण्याचा प्रयत्न पप्पूने केला, परंतु चेंडू हवेत गेला. शॉट थर्डमॅनला कुठल्या प्रमाणे चुकी केली नाही. विकेटचा पतन, पहिला धक्का लागला टीम सावरदेव किरवली संघाला. आणि आता मात्र विजयासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 धाब्यांची गरज. पप्पूचा खेळ पहा, 8 चेंडू फेस केले, 9 धाबा तरी जोडल्या, परंतु या 9 धाबा खूपच मौल्यवान आहेत. बिल्कुल, क्योंकि विनोद ने आक्रामक बैटिंग की है. विनोद ने चौके जड़े हैं, कुल मिलाकर 4 चौके लगाए उन्होंने. तो उनको बड़े शॉट्स खेलने की आवश्यकता नहीं थी. स्ट्राइक को रोटेट करते रहना उनका काम था. सिंगल डबल्स लेते रह रहे थे और उस वजह से मुझे लगता है कि अच्छी पारी खेली उन्होंने. लेकिन मैच अभी भी खत्म नहीं हुआ है. 4 गेंदों में 2 रनों की आवश्यकता है. चेजिंग कंपलसरी.
न्यू बॅटर मिस्टर हेमंत घरत मिस्टर क्लासिक इन ॲट नंबर 3. 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो कट केला पुन्हा शॉट तडेबला चेंडू चालला डायरेक्ट हिटची आवश्यकता होती आणि इथे मात्र पाहू शकाल जर चेंडू एस्टॅनवरती जर लागला असता अजय तर चित्र वेगळं घडू शकलं असतं. जी हाँ, कोई चांस नहीं था वहां पर बचने का विनोद का, लेकिन विनोद को भी पता था कि यदि नहीं लगी गेंद स्टम्प्स पर तो ये मैच हमारे पक्ष में बिल्कुल वैसे भी झुका हुआ है, लेकिन और करीब हम जीत के पहुंच जाएंगे। और वैसे भी विकेटें हाथ में है तो चांस लेना बनता भी था वहां पर। गेंद सीधे फील्डर के पास चली गई थी, मयूर ने अच्छा स्टॉप किया था वहां पर, लेकिन निशाना चूक गया। अब 1 रन चाहिए, 3 गेंदे शेष। मुटोल को 3 लगातार डॉट गेंदे चाहिए जीतने के लिए। ओ लेट कट करने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर, काफी बाहर थी, वाइड, और इसके साथ ही मैच फिनिश। जय सावरीदेव किरवली टीम की लगातार दूसरी जीत न्यू आईए एकवीरा ट्रॉफी 2025 में। कॉन्ग्रेचुलेशन टीम जय सावरीदेव किरवली एंड हार्ड लक स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है विनोद बजागे राइटी।